श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वांना शुभ गुरुवार. गुरुवार म्हटलं तर सर्व स्वामी भक्तांचा आवडता वार म्हणजेच गुरुवार. गुरुवार म्हटलं तर सेवा येतातच. आपण नित्यसेवा करतच असतो, पण नित्य सेवेसोबत आपण हे छोटे छोटे उपाय केले, दर गुरुवारी केले. हे उपाय करायला तुम्हाला लाख रुपये खर्च येईल असं मी अजिबात म्हणणार नाही, पण हे उपाय करून तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. ते कोणते उपाय आहेत तेच आपण आज बघणार आहोत. गुरुवार म्हटलं तर महिलांचे व्रत, पारायण चालूच असतात. गुरुवार म्हटलं तर सर्वात आधी उंबरठ्याला हळदीचं लेपन. मग गुरुवार असो, अमावस्या असो, पौर्णिमा असो, तर हे प्रत्येक महिला करतच असते. काही पुरुषांचं, काही महिलांचं रोज स्वामी चरित्र सारामृत वाचणं शक्यच होत नसेल तर दर गुरुवारी संपूर्ण पाठ म्हणजे संपूर्ण पारायण नक्की करावं. तर तुम्ही ते एका बैठकीत सुद्धा वाचू शकता. एका बैठकीत वाचणं शक्य नसेल तर तुम्ही 2 बैठकीत करा. जसं जमेल तसं पारायण करण्याचा प्रयत्न करा. आपण रोज 1 माळ जप करत असाल तर आवर्जून गुरुवारी प्रत्येकाने 11 माळी जप नक्की करावा. आता मी तुम्हाला ते सांगणार आहे, त्याला तुम्ही सेवा म्हणा की उपाय म्हणा, पण ही तुम्ही 5 गुरुवार जरी केलं तरी तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. तुम्ही लगातार हे उपाय 5 गुरुवार केले तर अतिशय उत्तम वास्तुशास्त्र आहे. आपल्याला 5 गुरुवार नाही झाले तर आपण आपली कुंडली सुद्धा करू शकतो. तुम्ही 5 गुरुवार गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायींमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. आपण आजही गायींची भरभरून अशी सेवा केली जाते. गाईला आपण स्पर्श जरी केला तरी आपल्याला 33 कोटी देवांचं दर्शन केल्याचं फळ मिळत असतं. मग त्या गायीची पूजा करून आपले बरेच होणार आहे. हे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, गुरुवारच्या दिवशी दिवसभरात अगदी कधीही करू शकता हा उपाय. गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालताना आपल्या दोन्ही हातांमध्ये गूळ आणि डाळ घ्यायची आणि गाईला खाऊ घालायचं आहे. म्हणजेच की गाईने ते गूळ आणि डाळ खाताना तुमचे हात चाटले पाहिजे. जितक्या वेळा गाई तुमचे हात चाटेल तर तुमच्या ज्या हातावरील रेषा आहेत ना, जे वाईट रेषा, कामं बनत नाही आहे, अपयश येत आहे, कामे मार्गी लागत नाही आहे, तर असे म्हटले जाते की गाई जेव्हा आपले हात चाटते ना तर आपल्या हातावरील ज्या रेषा असतात, दुःख, संकट तसे कमी होण्यात मदत होते. आता तुम्ही गाईला गूळ आणि डाळ खाऊ घालताना आधी गाईची पूजा करायची. गाईंच्या पायावर आधी पाणी टाकायचं, तिला हळद कुंकू लावायची आणि मग गूळ आणि डाळ खाऊ घालायची आहे. गाईने गूळ आणि डाळ खाऊ घातल्यानंतर गाईला नमस्कार करायचा आणि घरी निघून यायचं. हे असे तुम्हाला 5 गुरुवार करायचे आहे. हे बघा, जो प्रामाणिक कष्ट करतो त्याला यश मिळतच असते, पण त्या कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि अध्यात्मक गुरूंची सेवा हे आपलं नशीब घडवत असतं. गुरूंची सेवा करून जे नशिबात नाही आपल्याला ते सुद्धा मिळतं. अनुभव आहे. बघा, आपण देवघरामध्ये गाई ठेवत असतो. का ठेवत असतो? कारण आपल्याकडून गायींची रोज सेवा व्हावी. शहरामध्ये तर गाई बघायला सुद्धा मिळत नाही.
मग आपण देव्हाऱ्यात ठेवलेली जी गाय असते त्याचीच आपण पूजा करतो, त्यामुळे ते आपण देव्हाऱ्यामध्ये ठेवतो. हा 5 गुरुवाराचा उपाय कोणीही करू शकतं. कोणतीही सेवा असो ती मनोभावे आणि सकारात्मक ह्याच्याने केली तर त्याचा अनुभव येतोच. मनामध्ये भाव ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही नक्की करून बघा हा 5 गुरुवारचा उपाय, नक्की अनुभव येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.